पैसा नव्हता जवळ शिकायला, म्हणून रेटरे बुद्रुक, कराडच्या तिथं रेटर बुद्रुक म्हणून गाव आहे तिथं, कृष्णा महाविद्यालय शिवनगर, तिथं मी बीएससी ला ऍडमिशन घेतलं मित्रांनो. तिथं कमवा आणि शिका योजना होती. तिथल्या सरांनी पण सांगितलं की तुम्हाला पैसे जर नसतील तर ते तुम्हाला इथं कमवा शिकात काम करावं लागेल. कमवा शिकामध्ये आम्हाला तिथं कराडला जायचा उद्देशच एवढा होता, किंवा रेटरला जायचा एवढा उद्देश होता की तिथं फक्त 60 रुपयात शिक्षण होत होतं. पण शिक्षण खूप छान होतं सर. गणित विषय माझा तिथं आवडीचा होता. मी गणित घेतलं, पण तिथं जेवायलाच मिळायचं नाही. म्हणजे आता परिस्थिती खूप सुधारली, पण त्या काळात तशी परिस्थिती नव्हती. 1987 साली एक रेशनिंग कार्ड सारखं कार्ड असायचं, ते कार्ड आपण बनेलला लावायचं आणि त्या डायनिंग हॉलमध्ये जाताना रेक्टर तिथं तुमच्या कार्डवरती असा गोल करणार त्या तारखेला पहिल्याच मित्रांनी कोणी चेष्टा केली आणि गोल केलेला असेल तर त्या दिवशी तुम्हाला जेवण मिळत नव्हतं. सकाळी 9ला घंटा वाजायचे, आम्ही तिथं ताटात ताट तांब्या घेऊन जायचो, लाईनीत उभं राहायचो आणि जेवायला बसायचो. मित्रांनो, मी 2 महिने तिथं थांबलो, पण मला अजूनही सांगता येत नाही की मी भाजी कशाची खाल्ली होती तिथं. फक्त पाणी असायचं, आणि वशिला असेल तुमचा तरी एक भाकरीच्या वरती भाकरी मिळायची तुम्हाला. आमचे सिनियर वाढायला असायचे, हळूच पाठीमागनं गपचूप अर्धी भाकरी घेऊन यायचे आणि गपचूप द्यायचे, आणि आम्ही ते गपचूप भाकरी खायची. हा माझा मित्रांनो प्रवास आहे. त्याच्यानंतर मी 1990 साली बारामती दूध संघात फार्मसी झालं. मी बीएससी मधूनच सोडून दिलं. 2 महिने केलं, सोडून दिलं. लोणंदला बीएससी ला पुन्हा ऍडमिशन घेतलं. लोणंदचं पहिल्यांदाच कॉलेज चालू झालं होतं. पण येता येता एक शहाणपणा केला, मला ऍक्च्युली इंजिनियर व्हायचं होतं. 3 वेळा इंजिनिअरिंगला प्रयत्न केला, पण सक्सेस झालं नाही. आणि त्याच इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये मला फार्मसीला ऍडमिशन मिळालं कराडला. मी गव्हर्नमेंट कॉलेजचा कराडचा फार्मसीचा विद्यार्थी आहे, 1988 सालचा. फार्मसी केलं मित्रांनो, पण त्यावेळेस फक्त असं डोक्यात होतं की फार्मसी झालं की सरकार दुकान टाकायला पैसे देतात, पण ते खरं नव्हतं. कुणी कुठल्याही बँकेने आम्हाला तिथं उभं केलं नाही, कारण आमचं बॅकग्राऊंड चांगलं नव्हतं. बॅकग्राऊंड म्हणजे आमच्याकडे त्यावेळेस पैसा नव्हता. आता बघा, तुमचं बॅकग्राऊंड चांगलं असेल, तुमच्याकडे बघितलं जातं तुमच्याकडे किती पैसा आहे, नंतरच तुम्हाला कर्ज दिलं जातं. तसं आमचं मागं काहीच नव्हतं ना की सांगायला की आमच्याकडे जमीन आहे, जुमला आहे, काहीतरी ठेवायला आहे, तुमच्याकडे काहीच नव्हतं. मित्रांनो, 75 रुपये महिन्याने मी कामाला राहिलो एका दुकानामध्ये फार्मसी झाल्यानंतर. का तर मला शिकायचं होतं, आणि ज्या क्षेत्रात मी मित्रांनो गेलो तिथे मी टॉप राहिलो, कारण मला शिकायची आवड होती. बारकावे मी बघितले. छोटस उदाहरण सांगतो. मी लोणंदला एका ओरा मेडिकल मध्ये, शेलार सरांना माहिती आहे आता ते माझे गुरु राहिले पण नाहीत तिथं, ईश्वर शेठ ओरा, एक्सपायर झाले बिचारे. त्यांच्या दुकानात मी कामाला होतो. 300 रुपये मला महिना होता. 1 वर्ष मी तिथं काम केलं, मला वाटतं तिथं 300 रुपये महिना होता. सकाळी जायचं. आमचे भाऊ त्यावेळेस नवीन नोकरीला लागले होते. मी त्यांना सांगितलं की मला शिकण्यासाठी जायचंय, पण ऍक्च्युली मी त्यांच्याकडून पगार घेतो. झाडायचा, लोटायचा, बाटल्या पुसायचा, सगळं काम केलं मी तिथं. पाणी भरायचं, सगळं काम झालं की त्यांच्या मुलीला सांभाळायचं काम केलं. आणि मला वाटते 1 वर्ष तिथं काम केलं. दुसरा मेडिकलवाला तिथं आला, त्यांना नवीन दुकान टाकायचं होतं. त्यांनी माझं टॅलेंट बघितलं, मी कसं समजावून सांगतो लोकांना, माझा डोस कसा आहे हे बघितलं, आणि मला त्यांनी बाहेर बोलवलं आणि त्यांनी मला सांगितलं की तू माझ्या दुकानात कामाला येशील का. मित्रांनो, 75 रुपये पहिला पगार माझा, दुसरा 300 रुपये पगार, आणि त्यानंतरचा पगार झाला माझा 1000 रुपये महिना. त्याच्यानंतर मी 11 महिने तिथंच नोकरी केली, आणि बारामती दूध संघात मेडिकल इन्चार्ज म्हणून सर्व्हिसला लागलो. ही माझी प्रगती आहे, हा माझा ऍटिट्यूड आहे, ही माझी प्रगती आहे, माझी शिकण्याची जिद्द होती. बारामती दूध संघात जेव्हा मी मेडिकल ऑफिसर म्हणून कामाला लागलो, म्हणजे मेडिकल इन्चार्ज म्हणून कामाला लागलो,
माझ्या अंडर 2 डॉक्टर होते, वेटरनरी होतं आमचं, 5 होलसेलच्या लाईन होत्या, 2 शिपाई होते. मला खूप भारी वाटायचं, आपण साहेब झालो. पण मित्रांनो, पगार होता 1300 रुपये. पण हे मला करायचंच नव्हतं. मी सुरुवातीलाच सांगितलं होतं की मला नोकरी करायची नाही, कारण नोकरी ही मित्रांनो लिमिटेड आहे. आज आहे उद्या नाही याची गॅरंटी नाही. तुमचा वारंवार अपमान होणार. तिथेही किस्सा एक घडला मित्रांनो. जेव्हा मी नोकरी करत होतो तेव्हा मॅनेजिंग डायरेक्टर जे असतात, सुमन साहेब म्हणून आम्हाला होते मॅनेजिंग डायरेक्टर, त्यांनी एकदा गल्ला चेक केला आमचा, तर तिथे 3.5 रुपये जास्त सापडले. इंग्लिशमध्ये फाड 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 बोलले. काय झालं कळलं नाही. त्यावेळेस इंग्लिश पण आम्हाला एवढं येत नव्हतं खरं. जेव्हा फार्मसी झालं तेव्हा इंग्लिश सुद्धा एवढं येत नव्हतं. फाड फाड बोलले, पण असं म्हणायला लागले की हे आपल्याला काहीतरी बोललेत, रागावून काहीतरी बोललेत. मला एक असिस्टंट फार्मासिस्ट पण होते. फक्त एवढं कळलं की हे 3.5 रुपयाचा काहीतरी गोळ झालाय, 3.5 रुपये गल्ल्यात वाढले. तर त्यांचं असं म्हणणं होतं की तुम्ही कस्टमर कडून जास्त पैसे घेता आणि त्याच्यामुळे पैसे वाढले. त्या दिवशी मित्रांनो खिशात राजीनामा लिहून ठेवला की आता ह्या एमडीला परत येऊ देत, बघू देत. मला ऍटिट्यूड खूप होता. मला ऐकून घ्यायची कोणाची सवय नव्हती. जर आपण चुकलो नसेल तर आपण घाबरायचं नाही. जर चुकलो असेल तर सपशेल माफी मागायची, सर माझ्याकडून चुकलंय, मी नंतर नंतर सुधारणा करेन. तेच एमडी साहेब 6 महिन्यांनी आले पुन्हा, आणि पुन्हा चेक केलं तर 3.5 रुपये कमी वरले. पुन्हा बोलायला लागले. मी कागद खिशातनं काढला, 6 महिने खिशात माझा राजीनामा लिहिलेला होता. खिशातनं कागद काढला आणि सर म्हणलं हा माझा राजीनामा. झालं काय? म्हणलं सर तुम्ही मागच्या वेळेस पण बोलला, आता पण बोलला, आमचं फक्त औषध द्यायचं काम आहे, औषधाविषयी आम्हाला तुम्ही काही विचारा, पण हे कारकुनगिरी आम्हाला जमणार नाही. मी कधीही कोणाला बोलायला घाबरलो नाही, आणि परिस्थितीने मला हे शिकवलं की कसं बोलायचं, कसं वागायचं, कुठल्या वेळेस कुठला स्ट्रेंथ घ्यायचा. मित्रांनो, त्याच्यानंतर माझी 4 मेडिकल स्टोअर मी केली. बारामती दूध संघात 1991 साली राजीनामा दिला आणि 17/10/91 ला पहिलं माझं मेडिकल सुरू झालं नीरामध्ये. 23 वर्ष मी नीरामध्ये मेडिकल चालवलं. आजही तुम्ही नेरेत कधी गेला, कोणाला विचारलं बाबा मेडिकल वाले, तरी सांगतील. माझ्या दुकानचं नाव होतं मित्रांनो प्रगती मेडिकल. दुकान ज्यावेळेस टाकताना सुरुवात केली त्यावेळेस मला ब्राह्मणाने 5 नावं सुचवली होती, त्यातलं प्रगती नाव मी सिलेक्ट केलं. मला बरेच जण विचारायचे प्रगती म्हणजे काय. प्रगती म्हणजे इथून मागे जो मी प्रवास केला, जे मी सक्सेस झालो, ती माझी प्रगती. त्यात 2 अक्षर आहेत बघा. प्रगती म्हणजे काय, प्र आणि गती. तर प्र म्हणजे काय, तर प्र हे जीवनाचे ध्येय आहे, तर गती हा त्याचा आत्मा आहे. तुम्ही जेव्हा त्या दिशेने चालताल तर तुम्हाला ध्येय निश्चित होईल. मित्रांनो, 23 वर्ष नीरामध्ये दुकान चालवलं, 4 दुकानं केली, आणि 2020 साला जेव्हा मी सातारमध्ये होतो, सातारचं माझं दुकान खूप छान चालतं, अजूनही चालतं. 32,000 रुपये रोजचा सेल असतो सातारच्या दुकानचा. तर मित्रांनो, 2020 साली कोरोनाचा काळ होता, दुसरी लाट होती मला वाटते. 9 ते 2 टायमिंग होतं दुकानचं, आणि 9 ते 2च्या काळामध्ये माझ्याकडे 4 लोक कामाला होते. ते लोक आले नव्हते, एकच माणूस कामाला होता, आणि आम्ही असे पळून पळून औषधं देत होतो. त्या काळात टायमिंग असल्यामुळे खूप गर्दी असायची, खूप गर्दी असायची. आणि त्या दिवशी मला अटॅक आला. 2020 साली मला अटॅक आला आणि माझी अँजिओप्लास्टी करावी लागली. मित्रांनो, हे बोनस लाईफ आहे माझं, बोनस लाईफ आहे हे. आणि डॉक्टरांनी त्यावेळेस सांगितलं होतं की अर्धा तास फक्त यांची गॅरंटी आहे, तुम्हाला झटपट ऑपरेशन करावं लागेल. ऑपरेशन झालं, सगळं झालं. तेव्हा त्या मधल्या पिरियडमध्ये माझं लग्न झालं, बायकोला मी शिकवले. माझी बायको BSc होते. मी म्हणलं आपलं दुकान स्वतः सांभाळता येईल म्हणून मी फार्मसीला घातली आणि फार्मसी केली बायकोला. पण काळाची पावलं ओळखली, काळाची पावलं पण ओळखायला शिकलं पाहिजे. काळाची पावलं ओळखली, या औषध धंद्यात आता काय राहिलं नाही, कॉम्पिटिशन एवढं वाढलंय. हा ऍक्टिव्ह बिझनेस आहे आपला, उद्या बंद केलं तर उद्यापासून आपलं येणं बंद होणार आहे. हा ऍक्टिव्ह बिझनेस आहे आपला. म्हणून मी मिसेसला माझ्या नोकरीला लावलं.
आज फार्मसी ऑफिसर म्हणून ती काम करते. त्याच्यानंतर 2 मुलं झाली मला, मुलंही चांगली निघाली. नशीब लागतं मित्रांनो, बायको मुलं चांगली मिळायला सुद्धा नशीब लागतं, जे आपल्या प्रगतीच्या आड येणार नाहीत, जे साथ देतील नेहमी. असे मुलगा माझा नर्सिंग केलं, त्यांनी नर्सिंग ऑफिसर म्हणून मेडिकल कॉलेजवर कामाला पण लागला. पण जेव्हा मला 2020 साली तेव्हा अटॅक आला, तेव्हा घरचे म्हणले आता तुम्ही थांबा, खूप कष्ट झालंय तुमचं, खूप काम केलंय तुम्ही, आता जरा थांबा. मी थांबायचा पण निर्णय घेतला, पण मन स्वस्थ बसून देत नाही. पहिल्यापासून आपण कष्ट केलेलं आहे आणि कष्टातून वर आलोय, तर आपणही दुसऱ्याला, माझ्याकडे अशी मुलं आहेत, 7-8 मुलं अशी आहेत की मी त्यांना स्वतः मेडिकल स्टोअर चालू करून दिलेले आहे. आजही त्यांच्या दुकानात गेलं तर मित्रांनो ते पायाला हात लावतात, माझे गुरु मानतात. फार मोठेपणा सांगत नाही, पण आपण ते तेवढं योगदान दिलेलं आहे त्यांना. त्याच्यानंतर 4 महिने मी घरी बसलो, पुण्यात आल्यानंतर 4 महिने घरी बसलो, पण एम्प्टी माइंडची जी विल सेट म्हणतात तसं झालंय बघा. विचार केला, टीव्हीवरचे सगळे पिक्चर बघून झाले, करायचं काय, मोटिवेशनल व्हिडिओ बघायचो, पण हे बघून काय करायचं, कुठेतरी अंमलात आणायचं. एक दिवस असंच बघता बघता डॉक्टर केसरकर म्हणून आमच्या शेजारी, कराडच्या मेडिकल शेजारी डॉक्टर केसरकर म्हणून होते, त्यांच्या स्टेटसला मी आपलं रियान्स बघितलं. कुठतरी ऐकलं होतं असं, त्यावेळेस एवढं फेमस नव्हतं, 1.5-2 वर्षापूर्वीचा काळ बघितला ना, तर असे व्हिडिओ वगैरे नव्हते किंवा फोटो वगैरे नव्हते. अमोल सरांच्या पहिल्या काळात असतील बघा, अमोल तर त्यावेळेस एवढं फास्ट नव्हतं. आणि मला वाटतं मी हार्बल लाईफ त्यावेळेस बघत होतो, की आपण हार्बल लाईफ करूया, कारण रियान्स मला माहित नव्हतं. शिकण्याची जिद्द असावी, शिकण्याची आवड असावी, म्हणून मी कोल्हापूरला त्यांच्या ट्रेनिंग अटेंड करायला गेलो. ट्रेनिंग अटेंड केलं, पण मला असं काही त्यात दम वाटला नाही. आणि बायनरी प्लॅन वगैरे मला काही असलं काही कळत नव्हतं. मी MLM मार्केट किंवा नेटवर्किंग मार्केट मी कधी केलेलं नाही. त्याच्यानंतर मित्रांनो, केसरकर डॉक्टरांच्या स्टेटसला मी बघितलं आणि योगायोग असा की दुसऱ्या दिवशी अश्विनी मॅडमचा मी स्टेटस बघितला, आणि त्या अश्विनी मॅडमच्या स्टेटसला मी बघितल्यानंतर अश्विनी मॅडमला सहज फोन केला, अरे काय आहे? आता अश्विनी मॅडम आमची घरची मेंबर आहे, तिला मी कसंही बोलू शकतो, म्हणजे अरे तुरे पण बोलू शकतो, माझ्या मुलीसारखी आहे ती. तर तिला मी विचारलं की अश्विनी काय आहे, म्हणजे रियाज काय आहे? अश्विनीचे धडपड तुम्हाला माहिती असते, कुठे गेलं, कसे बोलते, काय बोलते ते. मला तिने काहीच विचारलं नाही, फक्त म्हणले काका आधार कार्ड, पॅन कार्ड आणि तुमचे बँक डिटेल पाठवा. मला काय समजा नाही काय नक्की गोड भांगाल. अश्विनी मॅडमने मला लगेच जॉईन करून घेतलं. मित्रांनो, 2 महिने मी अंधारात काट्या मारत होतो, मला काहीच कळत नव्हतं. पहिली बॉटल अमृत ज्यूसची पहिली बॉटल मी अश्विनी मॅडम कडून उसनी घेतली होती, मला वाटते पैसे पण नव्हते दिले, उसनी घेतली होती आणि आमच्या मामाच्या मुलीचे गुडघे दुखत होते म्हणून दिली. ते पण परस्पर द्यायला सांगितले. आणि जेव्हा माझे 10 झाले असतील, तेव्हा मी अमृत ज्यूसची पहिली बॉटल बघितली. मित्रांनो, अमृत ज्यूस किंवा रियान्सचा आपला असा बिझनेस आहे मित्रांनो, की 1 रुपया तुम्हाला टाकायला लागत नाही. मला वाटतं त्यावेळेस 2,000 MRP होती, जीएसटी कमी नव्हता झाला, 2,000 MRP होती. 1,500 रुपये, 1,800 रुपयाला मी ती बॉटल विकली. अश्विनीला काहीतरी 1,500 रुपये दिले, 300 रुपये मी खिशात टाकले. तो माझा पहिला इन्कम होता आणि तिथून खरी माझी सुरुवात झाली मित्रांनो. महिनाभर मला काय कळतच नव्हतं काय चाललंय आणि काय नाही. अमोल सरांना पहिल्या LDP ला गेलो तेव्हा, किंवा नाही, पहिल्या अॅनिव्हर्सरीला गेलो तेव्हा अमोल सरांना मी बघितलं. अश्विनी मॅडम, मोहिनी मॅडम, त्या सगळ्या मुली तिथं म्हणायच्या अमोल सर, अमोल सर, आमचे सर, आमचे सर. म्हणलं नक्की आहेत कोण अमोल सर? आणि तिथं फक्त हाय हॅलो आमचं झालं, आणि त्याच्यानंतर आमचे घनिष्ठ संबंध नंतर नंतर जुळत गेले. अमोल सर आणि कुराडे सर एकदा घरी आले आमच्या, मला वाटते महिनाभरानंतर घरी आले. त्यांनी मला प्लॅन सांगितला, सर असं करायचंय, सर तसं करायचंय. तरीही त्यांना विश्वास नव्हता की हा बाबा करेल का नाही. तर सांगायचा उद्देश असा की नंतर मी सुरुवात केली, रियान जॉईन केलं, सुरुवात केली. मला नेहमी वाटायचं की आपण एवढं दुकानात पैसे कमवतो,
मग हे 450 रुपये कसे काय येतात? म्हणजे इथं करिअर नक्की घडेल का नाही घडायचं? 3 महिने गेले, 4 महिने गेले, मित्रांनो, चेक वाढत गेला. आणि आनंदाची गोष्ट एवढी झाली की माणसं जुळत गेली. मला माणसं जोडायची खूप सवय आहे मित्रांनो. मला माणसं जोडायला आवडतं. 33 वर्ष मी औषध धंदा केला, पण मित्रांनो, खरं सांगू का, की कधीही कुणाशी भांडण करायचा माझा प्रसंग आला नाही. 33 वर्षात माझ्या काउंटरला कधीही कुणाशी माझं भांडण झालं नाही. असं मी माणसं जोडत गेलो. रिलायन्स मध्ये जसं आलो मी, तसं एक वेगळी उमेद मला मला मिळाली. आणि मी नेहमी केएफसीच्या मालकाचं उदाहरण घेतो. केएफसीच्या मालकाने 65व्या वर्षी धंद्याला सुरुवात केली, बिझनेस करायला सुरुवात केली. आज किती टॉपला येतो बघा, करोडो रुपयाचा टर्नओव्हर करतो. आपण तर आत्ताशे 58 मध्ये आहे ना. अभी तो हम जवान है असं म्हणायला काय हरकत आहे मला सांगा? किती वर्ष जगणार आहे मला माहित नाही, आणि मला माहिती आहे माझं बोनस लाईफ आहे. नक्की सक्सेस करून दाखवणार मी सर. रिलायन्स मध्ये आलो, माझा चेक वाढत गेला. 450 वरून 3,500, 4,500 पर्यंत गेला. आणि तुम्हाला आश्चर्याची गोष्ट सांगतो मित्रांनो, डिसेंबरचा माझा पे आउट 1,05,000 रुपये आठवड्याचा होता. अमोल सरांना मी स्क्रीनशॉट त्याचा पाठवला की सर, तुम्ही विश्वास ठेवला, तुम्ही मला माहिती दिली, आणि मी आज इथपर्यंत पोहोचलो. आज मी सिल्वर झालो. लोक जोडत गेली, 100 लोक इकडे, 100 लोक इकडं, असे जोडत गेलो माणसं. आजही मला पैशाचा गर्व नाही. पैसे येतील जातील, आजचा दिवस उद्या नाहीये मित्रांनो, पण माणसं माझी नक्की माझ्या बरोबर नक्की राहणार आहेत. सिल्वर झालो. सिल्वरला मला एवढ्या अटीतटी लागली, मी रोज बघायचो की अजून किती कमी पडते, अजून किती कमी पडते. आता दुबईचा तर किस्सा फार वेगळा किस्सा होता मित्रांनो. एक ब्लेसिंग कशाला म्हणतात किंवा एक चार्जिंग कशाला म्हणतात, हे दुबईच्या टूर मध्ये मी शिकलोय. मला टोटल 57 आयडी कमी होतो. ज्यावेळेस मी गोल्ड झालो, त्यावेळेस मी एक स्क्रीनशॉट टाकला होता आपल्या ग्रुपवर, आणि त्या स्क्रीनशॉटवर माझं जे एसपी होतं ना, त्याला रेड करून पाठवलं होतं की दुनियाला कशाला दाखवू की आपल्याला अजून किती कमी पडतात ते. म्हणून रेड करून पाठवलं होतं. त्या अमोल सरांनी जर बघितलं तर अमोल सर म्हणणार, फरांदे सर तुम्ही काही कामाचे नाहीत, तुम्ही काय दुबईला येऊ शकत नाही. पहिले शेवटचे 4 दिवस राहिले होते मित्रांनो, शेवटचे 4 दिवस राहिले होते. माझ्या या पोरी अश्विनी, मोहिनी, स्वाती, धनंजय सेलार सर, त्यांनी एवढं टॉर्चर केलं मला. नाही सर तुम्ही पाहिजे, नाही सर तुम्ही पाहिजे. हे ब्लेसिंग आहेत, ब्लेसिंग मित्रांनो. आणि तुम्हाला पुढे ढकलायला कोणतरी पाठीमागणं पाहिजे, तरच तुम्ही पुढे जाऊ शकता. अश्विनीने शेवटचा निर्णय सांगितला की काका तुम्ही काय करायचंय सांगा, पण आम्ही तुम्हाला घेतल्याशिवाय जाणार नाही. धनंजय सर म्हणले सर माझं एवढं झालं की मी तुम्हाला पाठीमागणं काय पाहिजे सांगा, लगेच देऊ. पेंढारे सरांनी स्वतःहून मला फोन केला.